नमस्कार मैत्रिणींनो. आता आपण अथर्वशीर्षाची फलश्रुती पाहणार आहोत. म्हणजे अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर आपल्याला काय फळ लाभते हे आपण बघणार आहोत. सॉरी. एतदथर्वशीर्ष योदिते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्व विघ्नेर्न बाध्यते स सर्वतः सुखमेदते स पंचमहापापात् प्रमुच्यते सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधियानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान भवति सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तं तमनेन साधयेत। म्हणजे याचा अर्थ आहे की अथर्वशीर्षाचे जो मनापासून पठण करतो, अध्ययन करतो, समजून घेतो, तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो। त्याला कोणत्याही विघ्नाची भीती वाटत नाही आणि बाधाही येत नाही। सर्व बाजूने त्याला सुख प्राप्त होते आणि पंचमहापातकांपासून त्यांची मुक्तता होते। अथर्वशीर्षाचे संध्याकाळी जो पठण करतो त्याची दिवसभराची सर्व पापे जी केलेली असतात ती नष्ट होतात आणि जो सकाळी वाचन करतो, पठण करतो त्याची संध्याकाळी केलेली पापे नष्ट होतात आणि जो सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला अथर्वशीर्ष वाचतो त्याचे संपूर्ण तो पापमुक्त होतो। त्याला त्याच्या आयुष्यात कोणतंही विघ्न येत नाही त्याच्या कार्यामध्ये। धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांची त्याला प्राप्ती होते आणि ज्याला श्रद्धा व आदर नाही किंवा जो याचा दुरुपयोग करील त्याला हे अथर्वशीर्ष मुळी शिकवू नका किंवा सांगू नका। म्हणजे ज्याला श्रद्धा नाही, याच्याबद्दल आदर नाही की बाबा हे योग्य नाही किंवा हे वाचून काय होणार आहे किंवा एकदा वाचलं दोनदा वाचलं सोडून दिलं असं करणाऱ्यांना शिकवू नका, कारण ते पाप आपल्याला लागतं। आणि मोहाने किंवा अज्ञानाने जर हे शिकवले तर तो अत्यंत पापी होईल असं अथर्वशीर्षामध्ये नमूद केलं आहे। नमस्कार।